कोणत्या तरी अडचणीत आहेत. मला जाऊन बघायला हवं. तुला या घरात एक विश्वासू सोजवळ सून म्हणून त्यांनी प्लांट केलंय हे काय कळत नाहीये मला. हा प्लॅन आहे तुमचा, माझ्या मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्लॅन. पण मी तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि म्हणून माझ्या सारंगपासून लांब राहायचं. आणि फक्त स्वतःवर प्रेम करणारी असो म्हणून निघून गेली ना अशी. तिने हे सगळं नाटक उभं केलं. नाही, मला मला माझ्या मनाचं ऐकायलाच हवं. मला त्यांच्याकडे जायला हवं. चाललंय तुझं? काय करत होतीस तिथे? आत्ता तुला सांगितलं होतं मी, आत्ता. त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. मग तिथे काय करत होतीस? तुला ऐकायचं नाहीये माझं? ऐकायचं नाहीये का? काही कळतच नाही तुला? विसरलीस तू? मॅडम, सारंग सर अडचणीत आहेत. खोटं नाहीये बोलायचं माझ्याशी. मला ना बरोबर कळतो तुझा हा खोटारडेपणा. सतत आपलं काहीतरी अशुभ बोलायचं, आम्हाला सगळ्यांना घाबरवायचं आणि स्वतःचं काय ते खरं करायचं. मॅडम बघा, ऐका ना, सारंग सर खरंच अडचणीत आहेत. मला मला भास होत आहेत. तुम्ही ऐकून तर घ्या माझं. हॅलो, तू आता चूक करताना पकडली गेलीयस म्हणून कव्हर अप करण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही मॅडम, तसं नाही आहे. मी खरं सांगते. मला भास होत आहेत. मला वाटतंय की सारंग सर अडचणीत आहेत म्हणून मी त्याच्या दरवाजा उघडायला आले होते. हे हिचे संस्कार. तिलोत्तमा, मोठ्यांचं अजिबात ऐकायचं नाही म्हणजे नाही. स्वतःचं काय ते खरं करायचं. आणि तुम्हाला काय वाटत होतं या अशा संस्कारांनी ही आपली मनं जिंकणार आहे? अशा मला माहिती आहे पोरगी कशी. तुला हळूहळू माझ्या सारंगच्या आयुष्यात शिरकाव करायचा आहे ना? हेच आहे ना तुझं प्लॅनिंग? मी ते यशस्वी होऊनच देणार नाही. कर, आकाश पाताळ एक कर, बघूया काय करतेस. मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही.
मॅडम मी तुमचा राग समजू शकते. तुम्ही मला हवं तेवढं बोला. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते. मला वाटतं सारंग सरांना काहीतरी होतंय. तुम्ही दार उघडा ना. माझा नाहीये विश्वास या पोरीवर. आई सारंग आई मीटर बॉक्स बघ जा. अंधार काय गेले. आई सारंग 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 सर दरवाजा उघडा ना. सारंग सर काय झालं सारंग? सर तू मागे हो. मागे हो. चल मागे हो. आई आई तू दार तोड. दार फोडा. सारंग आई 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 सारंग